भाषेमध्ये ते लिहिलेले आहेत. त्यातले बरेचसे शब्द तुम्हाला समजले नसतील. म्हणजे थोडक्यात हा स्पीकर कुणाला आता सरांनी आणून ठेवला, बरोबर. मी सरांच्या संमतीशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय जर ही जे स्पीकर आहे तो मी घेऊन गेलो, त्याला म्हणजे जागा त्याची हलवली तरी ती चूक. आलं का लक्षात? धोब्याकडे तुम्ही कपडे इस्त्रीला दिले, ठीक आहे, आणि तुम्ही त्याला न सांगता परस्पर दुकानात जाऊन कपडे घेऊन आला, ती देखील चोरी, जरी तुमचे मालकीचे कपडे असतील. म्हणजे हे चोरीचं असं सांगितलं. ही गाडी आहे, गाडी तुम्ही परस्पर रात्रीची घेऊन गेला, चोरी असं. थोडक्यात अशा पद्धतीचा कायदा असतो, कायद्याची कलमं असतात. आणि जे तुमची मोटरसायकल दाराबाहेर लावलेली असते, ठीक आहे, घराबाहेर, तर रातोरात कोणतरी ती होती अशी आहे चोरीची. तुम्हाला नंतर थोडंसं पोलीस स्टेशन आतमध्ये आवाज पाहायला दिला जाईल, तुम्ही बघून घ्या. इतर गोष्टींची माहिती असते किंवा अजून काही गोष्टींबद्दल माहिती असेल त्याबद्दल विचार. आपण पहिल्यांदा हा कार्यक्रम करून घेऊ. 2 जानेवारी 1960 रोजी पोलीस दलाची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत 2 ते 8 जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात येत असतो. याच दिनाचे महत्त्व पोलीस विद्यार्थ्यांना दरवर्षी सांगत असतात. तसेच याही वर्षी करकंब पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शाळांना स्वतः API सागर कुंजीर साहेब यांनी भेट देऊन पोलीस कार्याविषयी माहिती दिली व रामभाऊ जोशी हायस्कूल, नेंगलू स्कूल अशा अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून प्रॅक्टिकली पोलीस यंत्रणेच्या कार्याविषयी शेखर भोसले साहेब यांनी अतिशय सुंदर पोलीस यंत्रणेचे कार्य व शस्त्राची माहिती दिली. API सागर कुंजीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली. तसेच सोलापूर ग्रामीण बँड पथक याची सुद्धा प्रॅक्टिकल पोलीस मधुकर माने यांच्या 11 जणांच्या स्टाफने विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली माहिती दिली. जानेवारी पोलीस वर्धापन दिनच्या अनुषंगाने रेझिंग डेचा सप्ताह साजरा केला जातो. त्या अनुषंगाने चालू सप्त्यामध्ये करकंब पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन तेथे पोलीस दलाबद्दलची जनजागृती करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे देखील मार्गदर्शन करण्यात आले. शाळा भेटीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून आज रोजी करकंब पोलीस स्टेशन येथे वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाविषयी, कायद्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच आज सोलापूर जिल्हा येथील बँड पथक, पोलीस बँड पथक हे देखील आज उपस्थित होतं. त्यांनी जे काही देशभक्तीपर गीते आहेत याचा ध्वनी वाजवून मुलांना आनंदित केलं. रेझिंग डेच्या सप्ताह अनुषंगाने 2 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत करकंब पोलीस स्टेशन हद्दीतील जवळपास मोठ्या संख्येच्या 10 शाळांना भेटी देण्यात आलेली आहे. 2 जानेवारी ते 8 जानेवारी हा पोलीस स्थापना डे म्हणून आपण साजरा करतो. पोलीस बँड हा काय कार्य करतो, झेंडावंदन, 26 जानेवारी परेड, 15 ऑगस्ट या निमित्ताने पोलीस बँड कसं काम करतं याबद्दल आम्ही सगळी माहिती आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत देतो. पण करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत
पोलीस स्टेशन अंतर्गत हत्याराची माहिती दिली जाते. त्याचं एकच कारण आहे, 2 जानेवारी 1960 साली पोलीस दलाची स्थापना झाली. त्यानिमित्ताने माननीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलिसांना स्वातंत्र्य ध्वज अर्पित केले. तेव्हापासून आज तगायत पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना पोलीस बँडबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, परत पोलिसांचं संचलन पोलीस बँडवरती कसं चालतं याची संपूर्ण प्रॅक्टिकल माहिती प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत दिली जाते.